त्यानंतर मुंबई पाठोपाठ ठाण्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाणे मतदारसंघ किंवा ठाणे जिल्हा सुद्धा राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील मानला जातो। तिथला पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे बेलापूर। बेलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत रंगते। भाजपचे आमदार मंदा म्हात्रे आणि निवडणुकीआधीच शरद पवार गटात प्रवेश केलेले संदीप नाईक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी देखील त्या ठिकाणी शड्डू ठोकला आणि बेलापूरची लढाई तिन्ही उमेदवारांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। या सगळ्याच्यात भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांना हा मतदारसंघ प्रतिकूल असल्याचं म्हटलं जातंय, तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांना हा अनुकूल असल्याचं म्हटलं जातंय। आणि गेल्या निवडणुकीत खरं तर आपण बघितलेलं की गजानन काळेंनी खूप चांगली मतं या मतदारसंघात घेतलेली, त्यामुळे त्यांचाही फॅक्टर दुर्लक्षित करून चालणार नाही। अजित मांढरे आपल्या सोबत आहे। अजित, ठाण्यामधली एक हाय व्होल्टेज लढत म्हणजे नाईक आणि म्हात्रे यांच्यातलं पारंपरिक युद्ध सगळ्यांनाच माहिती आहे। यावेळेला युद्धात सरशी कुणाची होईल, ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो? नक्कीच बेलापूरमध्ये पहिल्या पण किती टक्के मतदान झालं ते मी सांगतो। बेलापूरमध्ये यंदा 55.24% मतदान झालं आणि 2019ला 45.22% मतदान झालं होतं। म्हणजे जवळपास 10% मतदान जे आहे ते या बेलापूरमध्ये यंदा वाढलेलं आहे। आपण पाहिलं की मंदा म्हात्रे असतील, संदीप नाईक आहे, गजानन काळे आहेत, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे आणि भाजप आहेत। याच्यामध्ये मंदा म्हात्रे या 3 टर्म तिथल्या नगरसेवक होते, तिथल्या आमदार आहेत। ज्या पद्धतीनं संदीप नाईक यांनी शेवटच्या क्षणी त्यांना भाजपमधून तिकीट दिली नाही आणि त्यांनी शेवटच्या क्षणी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला, म्हणजे अगदी आचारसंहिता लागून गेली होती आणि जे तिकीट वाटपाचे कार्यक्रम जे आहेत ते सुरू होते, शेवटच्या क्षणी घेतले आणि त्यांनी घेतलं। त्याचबरोबरीनं जर गजानन काळे यांचं म्हटलं तर गजानन काळे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं भाजपला मदत केली होती, त्यामुळे तिथलं भाजपचे जे मतदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी मनसेला सपोर्ट केला आहे। तर तो ग्राउंड रिपोर्टवरती अत्यंत म्हणजे नाहीच्या बरोबर दिसत होता। गजानन काळे यांचे व्यक्तिगत संबंध ज्यांच्याशी होते त्यांनी छुपा केला, पण मोठ्या प्रमाणामध्ये तिथं एक फॅक्टर जसं आपण आता दाखवतोय अनुकूल की शरद पवार गटाचे संदीप नाईक यांना अनुकूल आपल्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे, पण ग्राउंड रिपोर्टमध्ये एक वेगळं चित्र आहे। ते म्हणजे की एकाएकी म्हणजे गणेश नाईक त्यांचे वडील जे आहेत ते ऐरोलीमध्ये भाजपच्या तिकिटावरती कमळाच्या चिन्हावरती लढत आहेत आणि दुसरीकडे संदीप नाईक जे आहेत ते शरद पवार गटातून, म्हणजे दोन्ही जे कट्टर विरोधक आहेत राज्यामध्ये ते दोन्ही पक्ष जे आहेत दोन्ही पक्षांची चिन्ह घेऊन एकाच घरात लढलं जात आहे। हा फॅक्टर तिथे मोठ्या प्रमाणात चाललेला आहे, पण याच्यामध्ये आपल्याला एका व्यक्तीला टाळून चालणार नाही, ते म्हणजे विजय नाहटा। नवी मुंबई महानगरपालिकेचे हे कमिशनर होते, त्यांनी ज्या पद्धतीनं तिथं प्रचार केला होता, 6 महिन्यापासून प्रचार केला होता आणि तिथं त्यांना जवळपास शरद पवार गटातून तिकीट मिळणारे निश्चित झालं होतं, पण शेवटी एकनाथ शिंदे यांनी त्यांची खेळी खेळली आणि त्यांना पुन्हा शिवसेनेमध्ये आणलं। ते जरी बंडखोर तिथून उभे राहिले असले तरी त्यांना पूर्ण सपोर्ट शिवसैनिकांचा होता, तो उघड पूर्णपणे दिसत होता। त्याचबरोबरीनं इथं कमिशन असल्यामुळे, त्यांच्या मोठमोठ्या संस्था असल्यामुळे विजय नाहटा यांनी चांगला प्रभाव पडला। विजय नाहटा यांनी 20-25 जरी मते खाल्ली तरी संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांचं लीड आणि मार्जिन जे आहे ते कमालीचं कमी होईल, त्यामुळे विजय नाहटा यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं आपण विसरून चालणार नाही। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आणखी एक सांगितलं, नाहटा जे आहेत ते शरद पवार गटाचं जे मतदान आहे ते खातील, त्यामुळे जर मनसेनं शरद पवार गटाची मतं खाल्ली, नाहटा यांनी शरद पवार गटाची मतं खाल्ली, मग मंदा म्हात्रे यांचा जो मार्ग आहे तो सुकर होईल का? तर हीच आखणी जी आहे ती भाजप आणि शिवसेनेनी केली आहे। यामध्ये बरेच फॅक्टर आहेत, जसं तू म्हणालास, यामध्ये गावठाण विस्तार असेल, पुनर्वसनाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी नियोजित विकासाचा मुद्दा असेल, शहर ज्या पद्धतीने वाढते त्या प्रमाणात मूलभूत सुविधांचा विकास झालाय का हा मुद्दा असेल, हे सगळे फॅक्टर जे त्याला विचार करून मतदार कोणाच्या बाजूने जायचं याविषयी ठरवणार आहे। ऐरोलीमध्ये एक प्रश्न आपण अजितला आणखीन विचारूया, कारण बेलापूर असेल, ऐरोली असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये खरं तर अस्तित्वाची लढाई जी आहे ती गणेश नाईक यांची आहे, गणेश नाईक यांच्या कुटुंबियांची, आणि अशा वेळेला हे कुटुंब ज्याला आपण म्हणूया की स्ट्रॅटेजिकली वडील जे आहेत ते भाजपत राहिलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये संदीप नाईक गेले। संदीप नाईक यापूर्वी खरं तर ऐरोलीमध्ये सुद्धा तितकेच प्रबळ होते, पण ही जी विभागणी त्यांनी केली आहे, आता कौटुंबिक विभागणी म्हणता येईल की काय, पण ती विभागणी इथून पुढच्या काळात तशीच राहील असं वाटतंय का अजित? सर, हाच प्रश्न मी संजीव नाईक यांना विचारला होता की एकाच घरामध्ये 2 विरोधी पक्षांची तिकीट आहेत आणि सत्ता विरोधी देखील आहे, तर अशा परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे?
पण हाच मुद्दा जो तो विरोधकांनी जास्त करून बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात चालवला. आपण तिथे पाहिलं असेल मंदा म्हात्रे असतील, विजय नाटा असतील, इथं विजय चौगुले जे आत्ताच्या घडीला आपण वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये पाहिलं तर ते गणेश नाईकांपेक्षा तिथे चांगली आघाडी घेतील आणि जिंकून येतील असे देखील दावे केले जात आहेत. एकाच घरामध्ये चहाच्या टेबलवरती बसून एका खिशामध्ये कमळ, एका खिशामध्ये तुतारी आणि तिथं चर्चा केली जाते. एवढंच काय तर कार्यकर्ते फॉर्म भरायला गणेश नाईकांचे जे कार्यकर्ते होते तेच कार्यकर्ते नंतर संदीप नाईकांचा फॉर्म भरायला होते. आणि त्याचबरोबरीनं निवडणूक समजा जिंकली तरी दोन्ही म्हणजे जो कार्यकर्ता जो तिथला कार्यकर्ता नाचेल त्या मिरवणुकीमध्ये त्याच्या गळ्यामध्ये तुतारीचा आणि कमळाचा दोन्ही पट्टे असतील. नक्की अजित धन्यवाद. त्यांचा मुद्दा त्याच्यातला हाच आहे की यावेळेला एक लक्षात दिलं, सर्वत्र सगळ्या मतदारसंघामध्ये थोड्याफार फरकांनी अशीच परिस्थिती होती की पक्ष बऱ्याचदा हतबल होते. बरोबर. आणि तिथले जे तिथले अतिशय प्रबळ असे उमेदवार होते त्यांनी त्या पक्षांना सुद्धा बऱ्याच अंशी हे गृहीत धरून त्यांचे जे काही पैत्रे जे आहेत ते त्यांचे पैत्रे आपल्या पद्धतीने खेळलेले आहेत आणि आपलं अस्तित्व तिथे कसं टिकून राहील त्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मतदार ठरवतील ते अस्तित्व त्यांचं तिथे त्या पद्धतीने टिकून राहते किंवा नाही. एक प्रकारे पॉलिटिकल नेपोटिझमचा हा वेगळा अँगल आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळाला. पण या सगळ्याच्या संदीप नाईक आपल्या वडिलांच्या विरोधात ऐरोली मतदारसंघात प्रचाराला जाणार का, हा देखील वारंवार त्यांना प्रश्न विचारला गेला. आणि MK मडवी जे खरं तर भर व्यासपीठावरती कायम असं म्हणायचं की माझे गॉडफादर गणेश नाईक, त्यांच्या विरोधात त्या ऐरोलीमध्ये उभे आहेत. म्हणजे त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारला ते असं म्हणतात की म्हणलं महाआघाडीचा धर्म म्हणून तुम्ही संदीप नाईकांना शुभेच्छा देणार का, तर ते म्हणतात नाही मी तिथे शुभेच्छा देणार नाही, पण मी गणेश नाईकांना मात्र पाडेल हा विश्वास ते व्यक्त करतात. चला पुढल्या मतदारसंघाकडे जाऊयात.